नमस्कार मंडळी, मी अजिंक्य आठवले म्हणजे कोकणी सफर माझ्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण गांधारपाली या ठिकाणी आहोत आणि इथं आज भव्य दिव्य अशा बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे. तर आज दोन गटांमधली शर्यती आहेत, मोठा गट आणि लहान गट, आणि प्रथम क्रमांकाला मानाची गदा ही ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे एक मिनी ट्रॅक्टर सुद्धा आहे. तर आज इथे बरेचसे बैलगाडी सुद्धा आलेले आहेत आणि बरेचसे प्रेक्षक वर्ग सुद्धा आज या ठिकाणी आलेला आहे. तर आज इथे शर्यती करता कोण कोण आलेले आहेत ते सुद्धा आपण बघूया. चला तर त्याला मानलं जातं महाडमध्ये मानगावमध्ये तो शुभमच्या गाडीवर बसलाय. ग्रामस्थांना विनंती पुन्हा एकदा करतोय, तुमच्या गावची गाडी आहे उसकावाल, गाडीच्या मागे पलाल. कमिटीची सक्त वॉर्निंग आहे, सगळ्यांनी बाजूला व्हा. या ठिकाणी आता एक स्पर्धक आपल्याबरोबर आहेत. तर कुठनं काय आलेत तुम्ही? पण तुमचं नाव काय? बैलांची वगैरे काय आपले नाव? एकाचं नाव राजा, एकाचं नाव बैजा. आतापर्यंत काय फायनल वगैरे बसलेली आहे? फायनल बसले भरायला. किती काय मारले फायनल? पहिले 4 नंबर मारले, 5 नंबर मारले आणि भरायला 1 नंबर मारले. आणि ही आपली किती काय जोडी? पहिला जोडी आहे, पण ही तिसरी जोडी. तिसरी. मागच्या वेळेला आपली या जोडीची फायनल बसली होती ना? हो बसले. कुठे काय बसली होती? भाव्यामध्ये. किती मिनिटात काय वगैरे बसली? 1:00 म्हणजे 1:72 मध्ये आपली फायनल बसली होती. म्हणजे तशी आपली टॉपची जोडी म्हणायची. म्हणजे आज सुद्धा आज 1 नंबर मारायचं ह्याच्यामध्ये चालू. म्हणजे आज सुद्धा आपल्या जोडीवर चुरस होईल. चुरस होणार. आज किती काय गाडी आहेत शर्यतीसाठी आली? आज शर्यतीसाठी 63 गाडी. म्हणजे मोठ्या गटामध्ये 63 गाडी आहेत? हो, नाही सगळ्या गाड्या, सगळ्या टोटल 63. टोटल. तुमच्यासोबत कोण आहेत? आमच्यासोबत तो घोडा सरपंच. घोडा सरपंच. ती सुद्धा एक तशी. त्याच्यासोबतच आम्ही तिथे 1 नंबर केलेला आणि आज पण 30 गाडी आमच्यासोबत येत आहे. आज कितीपर्यंत काय फायनल बसला असे का? आज काय म्हणतात काय 1:10 आहे. फायनल बसली पाहिजे असा एक अंदाज आहे. सर्वात कोशिश करतो आणि बैल गाडी शर्यत चांगली झाली. बरीच वर्ष बैलगाडी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले आणि एक अनुभवी व्यक्तिमत्व असलेले एक व्यक्ती म्हणजे अशोक पालव हे बरेच वर्ष बैलगाडी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि आज त्यांचा मुलगा स्वतः जॅकी म्हणून आहे आणि तो ही बैलजोडी हाकलतो. तर या बैलगाडी शर्यत क्षेत्राविषयी काय सांगा? बैलगाडी क्षेत्राविषयी म्हणजे मी कमीत कमी 18 वर्षापासून मी गाडी हाकलायचो. एकूण 36 ढाले आणल्या. आता माझा मुलगा हाकलतो. जवळजवळ 4 गाड्या आहेत, 4 ते 6 गाड्या हाकलतो. त्यांचा नंबर जाऊनच देत नाही, नंबर आणतो. आता ही गाडी आपली आज दुसऱ्यांदा आणले आणि आज आपण नंबर मारणार अशी गॅरंटी. नंबर मारणार अशी गॅरंटी गॅरंटी. आणि आपला बैल सुद्धा आज नवीन आहे. आज नवीन आहे बैल. हा कुठं अलिबागवरून बैल आणलेला आहे. काय त्याचं नाव काय? त्याचं नाव बैजा आणि ह्याचं नाव बद्री. त्याच्या आधी काय नंबर वगैरे बसले? ह्याच्या आधी यांचा नंबर नाही बसला, पण दुसऱ्या गाडीचा नंबर बसलाय. आणि आपली गावठी जोडी सुद्धा आहे ना वेळेला? गावठी जोडी आहे दुसरी. म्हणजे 2 बैल जोडी आहेत. त्यांनी मागच्या वेळेला नंबर बसला होता. नंबर बसला त्यांचा गुलाबाला इथे शेलटोलीला नंबर बसला त्यांचा. किती मध्ये काय बसली ती? 5वा नंबर बसला. आणि आपल्या सोबत आज कोण आहे? आपल्यासोबत आज इथला आहे चांबरखेडला आहे. शेडगे. हा. कितवी काय जोडी आपली? तरी 14वी जोडी आपली. आपली 14वी जोडी. आणि आज बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये जे लोक आहेत त्यांना आज ते नवीन स्पर्धक आहेत त्यांना काय सांगाल? त्यांना काय ते पण तसा निर्णय चांगला देतात. हे आताचे आहेत ते निर्णय, ह्याच्याबद्दल कमिटी होती ते काय निर्णय बरोबर देतात. पण हे कमिटी आधी अध्यक्ष कमिटी आणि योग्य असा निर्णय अगदी निर्णय सूत्रसंचालन असं एक चांगलं आहे त्यांचा. अध्यक्ष नितीन धनावडे अगदी निर्णय चांगला देतात. त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कमिटी चालते. तर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आज तुमची गाडी चांगली गुलालात येऊ आणि दोन्ही गाडी चांगल्या आपल्या नंबरामध्ये बसले पाहिजे. धन्यवाद. या ठिकाणी आपल्याबरोबर आता प्रेक्षक वर्ग सुद्धा आहे. आज ते मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आणि आज एक प्रेक्षक म्हणून आज आपल्या सोबत ते आहेत. तर काय सांगाल कोणाची आज फायनल बसू शकते? आता फायनल अजून शर्यती चालू आहे. अद्याप चांगले संघर्ष चांगला चालू झालेला आहे. बघूया आता. आणि आज शर्यतीचं नियोजन सुद्धा म्हणजे तसं बघायला गेलं तर चांगलं आहे. चांगलं आहे. नियोजनबद्ध कार्यक्रम चांगला केलेला आहे आणि मेन म्हणजे जे व्यवस्थापक आहे त्यांचा आभार मानला पाहिजे, कारण कुठलंही गालबोट न लागता शर्यती सुरळीत चालू आहे. सुरळीत शर्यती चालू आहे. तर आज मानाची गाथा म्हणजे कोण मिळू शकतो? आता बघूया. आता फायनल जेव्हा डिक्लेअर करतील तेव्हा आपल्याला माहिती पडेल. तुला हार मानता येणार नाही. सगळं स्टॉप आहे. म्हणजे सगळे चुरस असतात. जो तो म्हणतो माझा भासाच पाहिजे. त्याने खुंदस असते. खुंदसनी तो कोण फायनल मारल ते सांगू शकत. आणि ज्याला त्याला गुलाल आवाज असतो ना. त्याची म्हणजे मेहनत आहे ना. नाही यार खर्च किती आहे मेहनत हे ते साधा काम नाही. जे आपण ना खायचं त्यांना घालतोय. साधू बाधा लोक बैलांना घालतायत. आज बैलगाडी शर्यत आहे म्हणून ही बैल आज टिकून आहेत.
आणि नाहीतर आता शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर काढले 30,000चा, काय त्याची शेती होते, बैलांची फिरल्याशिवाय शेती नाही आहे. आता नाही बोला तरी 80 गाडी आहे, 80 गाडी आहे ना? 80 गाडी टोटल आहे. आणि शेतकरी बांधव त्यांना चांगल्या लहान मुलांपेक्षा त्यांना सांभाळ महादेवाचा नंदी आहे, तो कधी पण त्याला कुठं नेल मालकाला आणि वर कुठं पण पोहोचेल. आज लांब कशाला बाकासूर, आज बाकासूरमुळे बाकासूरमुळे जो माणूस शेतकरी होता आता करोडपती आहे. तसंच नाही, त्या बाकासूर मुलं लोक नादाला लागलेत आणि चांगले. आणि आता म्हणजे जुनी पिढी गेलीच, पण नवीन पिढीला लय छंद आला या. असा पुढच्या पुढे चालू राहावा असंच आमची सगळ्यांची इच्छा आहे. हा इंद्राणी तो चंद्र, हा इंद्रिय आणि तो चंद्र. चंद्र आता आपण हाताळले एक साला जवळ बसली होती, पण झेंड्याला टच झाल्यामुळे आपली गाडी बाद झाली नाही. तर आज आपला गाथा होता, म्हणजे आज आपला नंबर होता. नंबर होते गाठात. एक साल अजून कुठली बसली नव्हती गाडी. आता आमचा 7वा नंबर आहे मोठ्या गटात. मोठ्या गटात 7 सातवा म्हणजे आता हाकलणार आहे. आम्ही हाकलणार आहोत. कोण आहे आपली सोबत? आता आम्हाला इथला आहे सुनील पवार म्हणून मांडल्याचा, आणि आम्ही कोलचे जननी देवी पसंत आहे नावाने हाकलतो. कोलची गाडी आहे. तर धन्यवाद तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आज तुमचा चांगला नंबर येईल. काचले गावातील शांताराम आता वडापावचा स्टॉल आहे आणि ते दरवेळेला इथे वडापावचा स्टॉल घेऊन जिथे कुठे बैलगाडी शर्यत असेल त्या ठिकाणी ते असतात आणि बरीच वर्ष या व्यवसायामध्ये ते कार्यरत आहेत. माझं नाव आहे शांताराम पालेकर आणि माझ्या वडापाव कोथिंबीर त्याचा एक नंबर महाराष्ट्राचा वडापावच नाही, यांच्यासारखा महाड तालुक्यात एक नंबर वडापाव. आणि जिथे कुठे बैलगाडी सगळे कबड्डी असो किंवा हे असो कुठे पण जातात ते. माझं नाव सिद्धेश अशोक पालव, गाव कासले. हे माझे चंद्र पिस्तूल. आज एक गावठी जोडी आणि मागच्या वेळेला यांनी नंबर मारला होता. तो कुठल्या ठिकाणी काय बसला होता? वरण मध्ये येते माझे. वरण मध्ये आपला नंबर बसला होता. पाचवा 5वा नंबर. नंबर. किती मध्ये काय बसला होता? तर एवढा टायमिंग गेल्याने बसले. आणि तू गाडी स्वतः हाकलतोय. स्वतः. बैलांविषयी काय सांगशील? बैल कशी काय? बैल माझे एक नंबर आहे. बैल चांगली आहेत एक नंबर. आणि आज सुद्धा नंबर बसेल असं काय गॅरंटी आहे का? हा आहे. मग कितीपर्यंत काय लहान गटामध्ये नंबर बसला पाहिजे? बघू आता आपण एक final हाकलली नाही पण एक 7-8 म्हणजे एक 7 ते 8 पर्यंत फायनल बसू शकते लहान गटामध्ये. किती काय गाड्या आहेत? गाड्या 12 आहेत, 72 गाडी आहेत. 72 गाड्या आहेत. आणि आपल्याबरोबर आज कोण आहे? आपल्याबरोबर काहीतरी दुसऱ्या गावातली जोडी आहे. हा. म्हणजे तुमच्या दोघांच्याच आहे इथं. हा. तर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आज सुद्धा चांगला नंबर. सचिनची आपल्याबरोबर आता एक गाडी आहे आणि ते सुद्धा तिथे शर्यती करता आलेले आहेत. काय तुमचं नाव? गणेश गणपत मिरगल गाडी आहे. वरद गणेश मिरगल या नावाने गाडी आहे. 15वा लॉट आहे. 15वा लॉट आहे. आपली बैलांची वगैरे काय नाव? बैलांचा हा आहे तो बाबू हा. आणि हा तो पाटले. बाबू आणि पाती अशी आपली जोडी हा, आहे. याच्या आधी काय फायनल वगैरे बसली होती का? त्याच्या अगोदर फायनल नाही पण 4था नंबर शेल्टोरीला बसला होता. किती काय नंबर मारली आतापर्यंत? आता मग ते पहिला 7वा एक नंबर बसला होता आणि नंतर शेल्टोलीला हा आपला 4था नंबर बसला. शेल्टोली चौथा शेल्टोलीला. मारला आणि आपला महाड तालुक्यातील महाड कोल्हापूर आणि बारीक ड्रायव्हर जो म्हणतात हा. कल्पेश कासारे म्हणजे हा तुमचा जाकी बारीक आहे driver. आणि आज गाडी हकलणार हा. आहे. तुम्ही जाकी म्हणून बैलाविषयी काय सांगाल? बैल कसे काय आपले? बैल चांगलेच आहेत. बैल चांगले आहेत. बैल प्रत्येक बैल चांगलाच असतो. हा. तो फक्त मालकावर डिपेंड असतं म्हणजे आणि मालक कसा काय त्याला राखतोय, त्याची राखतोय कशी काय निगा वगैरे करतो, त्याच्यावर त्याच्यावर तो depend मालकाला साथ देतो. बाकी नंदी सगळ्यात चांगला असतो. तो महादेवाचा नंदी आहे तो. तो सगळे नंदी सारखेच असतात, छानच असतात. हा. फक्त मालकाची मेहनत आणि एक नशीब म्हणतो ना आपलं नशीब, बरोबर. ती आणि बैलांच्या पळण्याची जिद्द नशिबाने कुठेतरी साथ देणं गरजेचं गरजेचं आहे. तर आपला नंबर हा कायम येतो आणि ते नंबर असेल किंवा गाडी पुढे येणं असेल किंवा एखाद्या वेळेस हार पण होते ती फक्त प्रत्येक मालकाने हार पचवली पाहिजे. तो नंदी आपल्याला प्रत्येक शर्यतीचा फळ हा नक्की देणार. देणार. फक्त हार पचवण्याची पण तेवढी तयारी बरोबर आहे. ठेवावी लागते. बाकी काय नंदी नंदी आहेतच, आहेत. सगळे नंदी सारखे. तुम्ही जाकी विषयी काय सांगा? जाकी म्हणजे महाड तालुक्यामध्ये मी पहिलेच सांगितलं की महाड तालुक्यामध्ये जो बारीक ड्रायव्हर जो हा. बोलतात तोचा बारीक ड्रायव्हर म्हणजे कल्पेश कासारे. कल्पेश कासारे. मूर्ती लहान आहे पण कीर्तिमान आहे. मूर्ती लहान पण कीर्तिमान असा एक जाकी आहे. जवळजवळ आता शर्यतीमध्ये 15 ते 20 गाड्या स्वतः एकटा दाखवतो. जी 15 ते 20 गाडी तुम्ही हाकलता. म्हणजे आता एक गाडी जाऊन आली तर दुसऱ्या गाडीवरती बसायची तयारी आहे. म्हणजे लगेच तयारी लगेच असते. कोणी काय बोलला की कल्प्या गाडीवरती बसतोस काय तरी पण तयारी आहे. नाही कधी कोणाला बोलतच म्हणजे कधी कोणाला अडवून ठेवत नाही. लगेच त्याच्यासाठी ते सज्ज असतं. आणि गाडी पण अशी मारतो की मस्त मारतो एकदम. म्हणजे जरी दुसऱ्याची गाडी हा, असते तरी जशी स्वतःची गाडी आहे, या हिशोबाने ते हाकलतात. म्हणजे कुठे त्यामध्ये कमी वगैरे हे काय हा, करत आणि नाही. त्याची स्वतःचं पण जोड आहे लाल्या पिंट्या पण काही कारणास्तव आज तो आलेला नाही इकडे. तुमचं स्वतःच सुद्धा थोडं आहे. हो, आपण ते जनरल गटामध्ये फायनल वगैरे काही ऑर्डर घेतले.
मी 7 वर्ष आपल्याकडे एकाच धावण्याला एकच. मी स्वतः बँकेमध्ये मॅनेजर आहे, पोस्टवरती असून सुद्धा हा नाद आपण करतो. धन्यवाद. धन्यवाद. चला अभिनंदन आणि पुढील वाटचालीची शुभेच्छा आणि आज सुद्धा तुमची गाडी चांगली बोलायला ठेव. धन्यवाद. चला. आपल्याबरोबर आता एक गावठी जोडी आहे आणि आताच त्यांनी मैदानात हाकलून आणलेली आहे. काळू बांडा असं यांचं नाव आहे. तर आता कशा प्रकारे काय राऊंड वगैरे मारले म्हणे अतिशय खूप छान झाली. म्हणजे चांगल्या प्रकारे आता जाऊन आलेली गाडी. आपल्यासोबत कोणतं होतं? कोणवाली गाडी होती, कोलची गाडी होती. कोलची. तर आज फायनल किती मध्ये काय बसेल असं एक तुमचा अंदाज गावठी? 8 मध्ये धावले, 1 8 मध्ये. 1-8 मध्ये फायनल बसली पाहिजे. आणि किती काय गाडी आहेत? गाड्या आहेत तरी 12 गाड्या. 12 गाड्या आहेत. ह्याच्या आधी काय फायनल वगैरे मारली होती का आपण? फायनल आपली दरवेळी फायनलच असते. म्हणजे दरवेळेला फायनल असते म्हणजे Final. त्याची टॉपची जोडी म्हणायला काय टॉपची हरकत नाही. म्हणजे ह्या वेळेला सुद्धा नाही, त्यावेळेला जरा थोडी साथ नाही दिली नशिबाने. थोडी जरा साथ मिळेल नाही. साथ नाही त्याच्यामुळे थोडी नाही धावली. नेक्स्ट टाइम परत एवढा मोठा प्रयत्न करणार जसा आज केला तसा नेक्स्ट टाइम थोडासा जास्त कर. जास्त थोडा प्रयत्न करून आपला नंबर पुढच्या वेळेस बसेल. बस हे किती वर्ष काय या शर्यत क्षेत्रात? क्षेत्रामध्ये आम्ही 17 वर्ष झाले आणि या 17 वर्ष आहेत. आणि किती काय जोडी? ही आमच्याकडे आपण आणा करून 15-20 जोडी आहे. ही 15 जोडी आहे. म्हणजे बरीच वर्ष या क्षेत्रामध्ये तुम्ही 22 कार्यरत वर्ष, आहात. 22 वर्ष. म्हणजे एक चांगला तुम्हाला अनुभव आहे. हो, भरपूर अनुभव आहे. तर धन्यवाद. तुम्हाला पुढील वाटचाली शुभेच्छा.